हातामध्ये कागद घेऊन बोलणं माझी अडचण होते म्हणून तो ओघाने मी आला म्हणून सांगतो की आज मुख्यमंत्री महोदय, मी आज तुमची मुलाखत वाचली, रोज वाचतोय। सीबीआय मार्फत चौकशी करा, सीआयडी मार्फत चौकशी करा, डीसीजीए मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही। कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं। काय झालं काय नाही झालं चौकशी अंती बाहेर येईल। इथं आमचे सदस्य रोहित पवार त्या संदर्भामध्ये भांडतायत, पण ते भांडत असताना दुसरी एक चर्चा घडते, ही चर्चा घडू नये म्हणून हा मुद्दा मी उपस्थित करतोय की त्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघातच होता, म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि पवार साहेब वेगळं बोलतात असा त्याचा अर्थ लागता कामा नये का? तर त्या दिवशी ते बारामतीतलं मी दृश्य बघितलं। अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे त्या ठिकाणी लोटला होता। माणसं ओळखणारी अनेक असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक संपूर्णपणे चीड होती। कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय, कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनामध्ये होता। पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहित होतं। तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा। पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे। का बोलले, कशा करता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं होरपळून निघाला असता, होरपळून निघाला असता। पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोण पोचलं असतं आणि सरकारनं कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी त्याला कंट्रोल करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं। म्हणून त्यावेळचं पवार साहेबांचं स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समोचित वाटतं। मी त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही, पण आज हे भाष्य करणं मला उचित वाटतं आणि म्हणून रोहित पवार आणि शरद पवार साहेब मांडतात ही भूमिका विसंगत नाही, तर त्याच्या वेळची परिस्थिती आपण नजरेसमोर आणली पाहिजे। आणि म्हणून दादांचा घात झाला की अपघात झाला हे मुख्यमंत्री महोदय शोधून काढा। यापेक्षा मी या विषयावर काही जास्त भाष्य करू इच्छित नाही। अध्यक्ष महोदय, दादा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आधारवड होता। प्रत्येकाला दादा म्हणजे एक आधार वाटत होता। तो पक्ष कुठला आहे, ती जात कुठली आहे, तो धर्म कुठला आहे, तो पंथ कुठला आहे, त्यांच्या बाजूचा आहे की त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्यावर आरोप केला की त्यांच्यावर टीका केली, त्यांना दोष दिला की काय केलं, याचा विचार न करता काम जर करून घ्यायचं असेल तर दादांच्या दालनात जावं। अशा पद्धतीचा विचार आणि सर्वसामान्य माणसाला, गरजू माणसाला आधार वाटणारा आधारवड म्हणजे अजितदादा होता। आज हा महाराष्ट्राचा आधारवड कोसळून पडला, आज हा महाराष्ट्राचा आधारवड उलमळून पडला। कधी पडला? अध्यक्ष महोदय, ब्रह्मकमळ हे रात्रीचं उगवतं, रात्रीच्या 12 वाजता ब्रह्मकमळ उगवतं, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार नावाचं ब्रह्मकमळ अगदी मध्यानीला उगवलं होतं, उमललं होतं, मध्यानीला उमललं होतं। दुपारच्या 12-1 वाजण्याच्या सुमारास उमललं होतं, तेजानं तळपत होतं। कुणाची नजर लागली माहित नाही, पण हे उमललेलं ब्रह्मकमळ असंच त्या ठिकाणी करपून त्या ठिकाणी नाश पावलं, नाश के झपावलं। हे केवळ पवार कुटुंबियांचं नुकसान झालं नाही, त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं नाही, तर समस्त माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं, समस्त माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं। आणि म्हणून महाराष्ट्र माझ्यापेक्षा मोठा आहे असं सातत्यानं मांडणारे दादा आज आपल्यामध्ये नाहीत। आणि म्हणून या सभागृहामध्ये आपण यापूर्वी प्रस्ताव मांडत असताना या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुखांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्याचबरोबर माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडेंना देखील श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडेंना देखील आपण या सभागृहामध्ये श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आणि आर पाटलांचा शोक प्रस्ताव सुद्धा या सभागृहामध्ये येऊन गेलाय आणि आपण त्या शोक प्रस्तावामध्ये सगळे सामील झालेले होते। शेवटी सर्वांचं जीवन, सर्वांचं आयुष्य समानच आहे, पण तरी देखील दादांचा शोक प्रस्ताव हा माझ्या दृष्टीने खूप निराळा आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी दादांना या ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीची जी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलात,
या इथं सुनेत्रा वहिनी बसलेल्या असायच्या. आज सकाळपासून त्यांच्या डोळ्याला डोळा, तसे त्यांचे आमचे घरगुती संबंध आहेत. मी त्यांच्या पूर्वीपासून त्या माझ्या ओळखीच्या, मी त्यांच्या ओळखीच्या, मी त्यांच्या घरी जाऊन जेवण खाऊन करून आलेलो आहे. पण माऊलीच्या डोळ्याला डोळा देण्याचं माझं धाडस होत नाहीये. पण आता इथं समोर बसलेले दादा दिसणार नाहीत. तो कठोर आवाज, तो करारी आवाज, तो कर्तव्यदक्ष आवाज आणि तितकाच आश्वासक आवाज, नुसता करारी